DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। सावरकर नगर मधील ज्येष्ठ नागरिकांशी समाधान देवरे यांची हितगुज। आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने निवडणूक लढण्याची तयारी करणारे भाजप अध्यक्ष यांची महानगर प्रमुख समाधान देवरे यांनी सावरकर नगर येथील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला। त्याचबरोबर सावरकर नगर परिसरामध्ये त्यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या। यावेळी समाधान देवरे यांनी मनोगत व्यक्त करताना कशा पद्धतीने प्रचार करायचा, जिंकून येण्यासाठी काय करावे लागेल, नागरिकांनी कशा प्रकारे सहकार्य करावे असे मनोगत व्यक्त केले। तर परिसरातील नागरिकांनी समाधान देवरे यांना शुभेच्छा दिल्या। तर समाधान देवरे यांचे महिलांनी औक्षण करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। सावरकर नगर परिसरातील हनुमान मंदिरामध्ये असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। जीवन श्रद्धा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे त्यांनी 2-3 दिवसापूर्वीच मला न सांगता गुपितमध्ये सगळ्याच मंदिरांमध्ये सगळ्याच ज्येष्ठांनी चालू केलेले, परंतु ह्या मंडळाने, या जीवन श्रद्धा ज्येष्ठ नागरिक संघाने सगळ्यांनी असं ठरवलं की समाधान देवरेंचं जे काही नाशिक महानगरपालिकेचं निवडणुकी 2025-26च्या निवडणुकीचे जे काही डिपॉझिट आहे, त्यांनी सांगितलं की तुम्ही केलेल्या कार्याची पावती, कोविडमध्ये असंख्य लोक वारले, आपल्याला सोडून गेले, परंतु आमच्या हातून तुम्हाला आशीर्वाद द्यायचा बाकी राहिला होता, म्हणून आम्ही सर्व जिवंत आहोत आणि तुम्ही जी सेवा दिली त्याचं प्रायचित्त म्हणून त्यांनी सगळ्यांनी आशीर्वाद रूपी मला माझं डिपॉझिट भरणार आहे अशी जेव्हा मला बातमी माहिती झाली, खरोखर मी तुमचं सगळ्यांचा आभारी राहील। आणि या ठिकाणी जो काही मला आशीर्वाद दिला, आज प्रथम नारळ हनुमंतराया चरणी आपण अर्पण केलं। येणाऱ्या 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक व्यक्तीने 6 ते 8 मतांचं जबाबदारी घ्यायची। खूप जास्त मताची जबाबदारी निकम काकांनी दिली नाही। एवढे जर सगळ्यांनी सहकार्य केलं तर भरघोस मतांनी हा समाधान देवरे तुमच्या चरणी, तुमच्या सेवेसाठी 5 वर्ष महानगरपालिकेत याशिवाय राहणार नाही, म्हणून पुनश्च सगळ्यांना मी शुभेच्छा देतो। आजपासून हा नारळ वाढवला, आता विजयाची माळ तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्याकडे येणार। धन्यवाद। ज्येष्ठ नागरिक संघाच्या आपले सगळे सभासद जोशींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इथं महारुद्र हनुमानाच्या मंदिरामध्ये जमा झाले आणि त्याच्यामध्ये समाधान भाऊंची प्रमुख उपस्थिती लाभल्यामुळे आपला प्रचाराचा नारळ आपण पहिल्या महारुद्र हनुमान मंदिराच्या चरणी अर्पण केलेला आहे। आणि आजचा हा दिवस जोशींच्या वाढदिवसामुळे शुभ झाला, परंतु आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला प्रचाराचा नारळ वाहिल्यामुळे सगळ्यात मोठा शुभ झाला। आणि मगाशी बोलल्याप्रमाणे प्रत्येकाने जबाबदारी घेऊन 6 ते 10 मध्ये मतं प्रत्येकाने मिळतील कसे, आणि आपले शेजारी पाजारी बाकीच्यांशी जेवढी काही चर्चा करून आणि त्याच्यामध्ये आपला जो वाटा आहे तो प्रत्येकाने उचलावा असं मी प्रत्येकाला विनंती करतो। आणि आपण आपली जी भावना म्हणून जे डिपॉझिट भाऊंचं भरायचं ठरवलेलं आहे ते त्यांनी स्वीकार करतील आणि ते आपण केलंय, त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।